काल माझे दागिने कुठे लपवलेस? आज तुझ्या काळ्या रंगामागचं काळं मन सगळ्यांसमोर उघडं पडलंच. सासूबाईंच्या कडाडणाऱ्या आवाजाने माझं अस्तित्वच हादरून टाकलं. आई, देवाशपथ सांगते, मी काहीच चोरलं नाही. मी तर देवघरासमोर बसले होते. मी रडत रडत सासूबाईंच्या पाया पडायला वाकले तर नंदेने माझा हात जोरात झटकला. खोटी लबाडबाई, आता पोलीस आले की तुझं सगळं सोंग बाहेर येईलच, ननंद अतिशय विषारी स्वरात म्हणाली. त्याचवेळी एका मजबूत हाताने माझा खांदा पकडला. तो माझा अंध नवरा विक्रम होता. त्याने शांतपणे आपल्या डोळ्यांवरचा काळा चष्मा उतरवला. त्याचे डोळे असे चमकले की जणू काही एखादं मोठं रहस्य उलगडणार आहे. त्याने माझ्याकडे रोखून पाहिलं आणि एक विचित्र स्मितहास्य करत म्हणाला, बास, आता या घरात तमाशा नाही, न्याय होईल. माझं नाव नंदिनी. माझा जन्म एका अशा मध्यमवर्गीय घरात झाला होता जिथे मुलीचा जन्म म्हणजे डोक्यावरचं ओझं समजलं जातं. आणि जर ती मुलगी रंगाने सावळी आणि दिसायला अगदीच साधारण असेल तर ते ओझं डोंगरा एवढं जड होतं. देवाने मला माझ्या इतर भावंडांपेक्षा वेगळं घडवलं होतं. ते सगळे गोरेपान आणि रेखीव होते, पण मी मात्र सावळी आणि दिसायला अगदी साधीभोळी. हाच फरक माझ्या आयुष्यासाठी एक शिवी बनला होता. सईसाठी काही निरोप आला आहे का? वडिलांनी थकल्या आवाजात विचारलं. सई माझी लहान बहीण होती, जिचं लग्न काही दिवसांपूर्वीच ठरलं होतं. आईने एक मोठा सुस्कारा सोडला आणि माझ्याकडे बघत म्हणाली, हो, त्यांचा होकार आलाय. ते पुढच्या महिन्यातील तारीख मागत आहेत. पण माझा जीव मात्र टांगणीला लागलाय. मोठी मुलगी अजून उंबऱ्यात बसले आणि धाकटीचे हात पिवळे होत आहेत. मी स्वयंपाकघरात पोळ्या लाटत होते, पण आईचं बोलणं माझ्या काळजाला चटका लावून गेलं. माझ्या लहान भावंडांची लग्न ठरत होती, पण माझ्यासाठी मात्र कुणीही दरवाजा उघडायला तयार नव्हतं. आईतल्या बायका जेव्हाही घरी येत तेव्हा सहानुभूतीच्या नावाखाली आईच्या जखमीवर मीठ चोळायच्या. अगं सुद्धा, कधीपर्यंत तिला अशी घरात बसून ठेवणार आहेस? आपल्या आयुष्याचा काय भरवसा? कुठेही बघ आणि उरकून टाक तिचं. आता तर लोक चर्चा करायला लागलेत की मुलीतच काहीतरी खोट आहे. एका शेजारच्या मावशींनी आईला सल्ला दिला. आई त्यांचं बोलणं ऐकून तणतणायची आणि बाबांशी भांडायची. तुम्ही गप गुमान बाहेर निघून जाता. मला इथे लोकांचे टोमणे ऐकावे लागतात. काळी मुलगी आहे, हिला कोण मागणी घालणार? अहो, कोणाला तरी सांगा, कुठेतरी विषय काढा. बाबा बिचारे काहीच न बोलता मान खाली घालून बाहेर निघून जायचे. त्यांच्याकडेही काही उत्तर नव्हतं. दुसऱ्याच दिवशी आमच्या ओळखीच्या मध्यस्थी करणाऱ्या जोशी काकू घरी आल्या. त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळीच चमक होती. सुद्धा एक खूप मोठं स्थळ आणलंय. श्रीमंत खानदानी कुटुंब आहे. बंगल्या, गाड्या, नोकर चाकर सगळं आहे. मी तर म्हणते तुझ्या मुलीचं नशीबच उघडलं. नुसती राणीसारखी राहील बघ तुझी नंदिनी. जोशी काकू चहाचा घोट घेत म्हणाल्या. आईचे डोळे चमकले. खरंच? जोशी काकू, त्यांनी माझ्या नंदिनीला पाहिलंय का? काकूंनी थोडं चाचरत म्हटलं, हे बघ सुद्धा, खरं सांगायचं तर जसं नंदिनीचं रूप आहे तिला यापेक्षा चांगलं काही मिळणार नाही. आता तो मुलगा जरा अंध आहे, पण दिसायला राजबिंड आहे. फक्त डोळ्यांनी त्याला दिसत नाही. तिथे नंदिनीला काहीच काम करावं लागणार नाही. फक्त नवऱ्याची सेवा करायची आणि सुखात राहायचं. आईच्या चेहऱ्यावर चिंतेचे ढग दिसू लागले. जेव्हा बाबा घरी आले तेव्हा आईने त्यांच्याशी चर्चा केली. काय, मी माझ्या मुलीला एका अंधाच्या पदरात देऊ? बाबा तडफडले. हो, माझी मुलगी सुंदर नाहीये, पण म्हणून मी तिचं लग्न एका अंध माणसाशी कसं लावून देऊ? हा पूर्ण आयुष्याचा प्रश्न आहे. आई रागाने बाबांकडे बघत म्हणाली, मग काय, आयुष्यभर तिला अशीच घरात बसून ठेवणार का? तिला कोण करायला येणार आहे? निदान तिथे तिला 2 वेळचं जेवण आणि कपड्याची तरी भ्रांत नसेल. मोठ्या घरची मालकीण बनेल. बऱ्याच वादावादीनंतर शेवटी बाबांना माघार घ्यावी लागली. माझी पसंती नापसंती कुणीच विचारली नाही. कदाचित माझ्यासारख्या मुलींना स्वतःची पसंती नसतेच. माझं लग्न तिथे ठरवून टाकलं. ज्या दिवशी सासरची मंडळी मला बघायला आली तो माझ्या आयुष्यातला सर्वात कठीण दिवस होता. ते खरोखरच खूप श्रीमंत आणि आधुनिक विचारांचे होते. माझी होणारी सासू आणि नणंद भारीतल्या रेशमी साड्यांमध्ये होत्या, तर मी एका साध्याशा सुती साडीत अंग चोरून बसले होते. जसं त्यांनी मला पाहिलं, सासूबाईंच्या नजरेत स्पष्ट नाराजी दिसली. नंदेने सासूबाईंच्या कानात काहीतरी कुजबूज करून हसली आणि मग माझ्याकडे वरपासून खालपर्यंत असं पाहिलं जणू मी कोणी माणूस नसून एखादा वेगळा प्राणी आहे. आई ही तर प्रमाणापेक्षा जास्तच काळी आहे, एका नंदेने दबक्या आवाजात म्हटलं. पण ते माझ्या कानावर पडलं.
त्या क्षणी मला पहिल्यांदा जाणीव झाली की माझ्या होणाऱ्या नवऱ्याच्या डोळ्यात जेवढा अंधार आहे त्यापेक्षा जास्त काळोख माझ्या येणाऱ्या आयुष्यात असणार आहे. मी मान खाली घातली आणि मनातल्या मनात देवाकडे प्रार्थना केली, हे देवा, या रूपाचं फळ मला सुखाच्या रूपात दे रे बाबा. लग्नाची तारीख ठरली. मी अशा घरात जाणार होते जिथे सगळं काही चकचकीत होतं, फक्त माझ्या नशिबाशिवाय. लग्नाच्या दिवशी सनई चौघड्यांचे आवाज मला एखाद्या गोंगाटासारखे वाटत होते. सगळीकडे रोषणाई होती, लोकांचा हसण्या खिदळण्याचा आवाज होता, पण माझं मन एका अनामिक भीतीने दाटून आलं होतं. पाठवण्याची वेळ आली तशी माझ्या पायाखालची जमीनच सरकली. बाबांनी थरथरत्या हाताने माझा हात विक्रमच्या हातात दिला आणि रडत म्हणाले, जावई बापू, माझी मुलगी रूपाने जरी साधी असली तरी मनाने खूप निर्मळ आहे. तिला ओझं समजू नका. खूप शोषिक आहे माझी लेक. विक्रमने शांतपणे मान हलवली. त्याच्या काळ्या चष्म्यामागे काय लपलंय हे कुणालाच माहीत नव्हतं. तो इतका शांत होता की मला त्याच्या श्वासाचाही आवाज ऐकू येत नव्हता. जेव्हा मी पहिल्यांदा सासरच्या आलिशान बंगल्यात गृहप्रवेश केला तेव्हा तिथला थाटमाट बघून माझे डोळे दिपून गेले. सगळीकडे किमती झुंबर, चमकणारी फरशी आणि नवीन पद्धतीचं फर्निचर होतं. असं घर मी फक्त स्वप्नातच पाहिलं होतं. माझ्या ननंदा भारीतल्या सिल्कच्या साड्यांमध्ये नटलेल्या होत्या आणि त्यांनी केस मोकळे सोडले होते. त्या माझ्याकडे बघून उपहासाने हसत होत्या. त्यांच्या नजरेत माझ्यासाठी कुठलंही स्वागत नव्हतं, तर फक्त खोल तिरस्कार होता. या वहिनी, तुमचा नवीन राजवाडा हजर आहे. धाकटी ननंद विनर फिदी फिदी हसत म्हणाली, तसं तुमच्यासाठी इथे जुळवून घेणं जरा अवघडच होईल. इथली प्रत्येक गोष्ट खूप महागडी आणि सुंदर आहे. आम्ही सगळे इथे खूप मॉडर्न आहोत. आशा आहे की तुम्ही तुमच्या या काळ्या रंगासोबत आणि जुन्या विचारांसोबत इथे गुदमरून मरणार नाही. मी काहीच उत्तर दिलं नाही, फक्त डोक्यावरचा पदर नीट सावरला आणि विक्रमचा हात पकडून खोलीकडे निघाले. विक्रम पूर्ण वेळ शांत होता, जणू त्याला आजूबाजूला काय चाललंय याच्याशी काहीच देणं घेणं नव्हतं. खोलीत पोहोचल्यावर त्याने हळूच माझा हात सोडला आणि पलंगाच्या एका कोपऱ्यात जाऊन बसला. खोली खूप मोठी आणि सुंदर होती, पण तिथली शांतता मला खायला उठली होती. तुझं नाव नंदिनी आहे ना? त्याने दबक्या आवाजात विचारलं. त्याचा स्वर खूप कोरडा होता. हो, मी मोजक्या शब्दात उत्तर दिलं. हे बघ नंदिनी, मला दिसत नाही, त्यामुळे माझ्यासाठी तुझं रूप, तुझा रंग याला काहीच अर्थ नाही. मला काही फरक पडत नाही की तू काळी आहेस की गोरी. फक्त माझी कामं वेळेवर झाली पाहिजेत. मला शांत राहायला आवडतं आणि मला गोंगाट आणि जास्त भावनिक ड्रामा आवडत नाही. त्याचं बोलणं खूप सडेतोड होतं, जणू काही तो लग्नाचं नातं नाही तर एखादा व्यावसायिक करार करत होता. रात्रीच्या शेवटच्या प्रहरात जेव्हा विक्रम झोपी गेला तेव्हा मला तहान लागली. मी हळूच खोलीबाहेर पडले जेणेकरून स्वयंपाकघरात जाऊन पाणी प्यावं. पण हॉलमधून मला सासूबाई आणि दोन्ही ननंदाचे आवाज ऐकू आले. त्या सोफ्यावर बसून आरामात कॉफी पित होत्या. आई, तू खरंच त्या गबाळ्या पोरीला आपल्या घरची सून बनवलंस. राधिकाच्या आवाजात जणू विष भरलं होतं. किती ओंगळवाणी दिसते ती विक्रमदादासोबत. रूप तर जाऊ दे खड्ड्यात. सासूबाईंनी कुस्तीतपणे हसत म्हटलं, अगं, आपल्याला अशीच मुलगी हवी होती जी तोंड वर करून बोलणार नाही आणि मुकाट्याने विक्रमची सेवा करेल. संपत्तीच्या कागदपत्रांवर सह्या घेण्यासाठी आपल्याला कुणी सुंदर आणि चलाक मुलगी नको होती, तर लग्नाच्या बंधनात अडकलेली अशी मोलकरण हवी होती जी आपला शब्द खाली पडू देणार नाही. उद्यापासून बघच तू मी त्याला कशी वठणीवर आणते. मी तिथेच भिंतीला टेकून उभी राहिले. माझं काळी जोरात धडधडत होतं. पाणी न पिताच मी गुपचूप खोलीत परत आले. डोळ्यातून पाण्याच्या धारा लागल्या होत्या, पण मी स्वतःला सावरलं. देवा, ही कशी माणसं आहेत. दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा मला जाग आली तेव्हा अजून पहाटेची वेळ होती. मी नेहमीप्रमाणे आंघोळ केली, देवपूजा केली आणि देवापाशी बसून माझ्या नव्या आयुष्यासाठी सुख मागितलं. मी पूजेचं साहित्य आवरतच होते की अचानक खोलीचा दरवाजा धाडकन उघडला. माझ्या सासूबाई, ज्यांच्या चेहऱ्यावर रागाच्या छटा होत्या, तणतणत आत आल्या. ए, चल उठ, इथे काय बसलीस? त्यांनी माझा दंड धरून मला उठवण्याचा प्रयत्न केला. मी अजून देवापाशीच बसले होते. हो आई, सगळं ठीक आहे ना? माझी पूजा झालीच आहे. मी घाबरून उभी राहिले. पूजेचं नाटक करून इथे बसून राणी बनण्याची स्वप्न नको बघू. तुला काय वाटलं, माझ्या मुलाला डोळे नाहीत म्हणून ते या घराची मालकीण म्हणशील? त्यांनी मला जोरात हिसका देत म्हटलं, तुझ्यासारख्या सावळ्या आणि कसपटा समान मुलीला माझ्या घरात सहन करणं सोपं नाहीये. चल, आवर लवकर आणि स्वयंपाकघरात जाऊन सगळ्यांचा नाश्ता बनव. आम्हाला फुकटातली कामवाली मिळाली आहे, आता तिचा पुरेपूर वापर करून घेऊ. तुला यासाठीच आणलंय जेणेकरून बाहेरच्या मोलकरणीचे पैसे वाचतील.
माझ्या डोळ्यात पाणी आलं. आई, आज तर माझा पहिलाच दिवस आहे. मी अजून माझ्या घरच्यांना फोनसुद्धा केला नाही. पहिला असो किंवा शेवटचा, काम तुलाच करायचं आहे. चल शाब्बास, नाहीतर उपाशी राहावं लागेल. आजपासून या घरात भाकरी फक्त तिलाच मिळेल, जी काम करेल. त्यांनी मला धक्का दिला आणि बाहेर निघून गेल्या. मी स्वयंपाकघरात पोहोचले तेव्हा तिथला पसारा बघूनच घाबरले. इतक्या मोठ्या स्वयंपाकघरात कुठून सुरुवात करावी हेच मला समजेना. तिथे आधीपासून असलेल्या मोलकर्णीने मला बघून बाजूला सरकून जागा दिली. तिच्या डोळ्यात सहानुभूती होती, पण ती काही बोलू शकत नव्हती. ननंदा डायनिंग टेबलवर बसून हसत होत्या. अरे बघा, नवीन बाई आली कामाला. मोठी ननंद राधिकाने टोमणा मारला. नंदिनी, चहामध्ये साखर कमी टाक हां. मी माझ्या फिटनेसची खूप काळजी घेते. तुझ्यासारखं नाही की काहीही खाल्लं आणि कशीही दिसली. आणि हो, नाश्ता 10 वाजेपर्यंत टेबलावर आला पाहिजे, नाहीतर आईचा अवतार तुला बघायला आवडणार नाही. मी मुकाट्याने कामाला लागले. विक्रमसाठी नाश्ता तयार करून खोलीत नेला तेव्हा तो शांतपणे पलंगावर बसला होता. मी प्लेट टेबलावर ठेवली आणि त्याच्याजवळ गेले. तुम्ही नाश्ता करून घेता का की मी भरवू? मी हळू आवाजात विचारलं. विक्रमने माझ्या आवाजाच्या दिशेने मान वळवली. त्याच्या डोळ्यांवर अजूनही काळा चष्मा होता. नको, मी स्वतः खाईन. तू फक्त माझे हात धुवून दे. मी एका भांड्यात पाणी आणलं आणि त्याचे हात धुवून दिले. त्याने शांतपणे नाश्ता केला. तो घरच्या इतर लोकांसारखा माझ्यावर ओरडत नव्हता, पण त्याची ती भयान शांतता मला भीतीदायक वाटत होती. तो दिवसभर आपल्या खोलीत बंद असायचा किंवा शांतपणे छताकडे पाहत बसायचा. दुपारपर्यंत मी घरच्या कामाने थकून चूर झाले होते. सासूबाईंनी मला क्षणभरही निवांत बसू दिलं नव्हतं. कधी सोफे साफ करायला लावत होत्या तर कधी स्वयंपाकघराची डीप क्लिनिंग. ननंदा सोफ्यावर बसून मोबाईल बघत होत्या आणि मला हुकूम सोडत होत्या. नंदिनी, हा पदर डोक्यावरून काढ. काय बाईसारखं सतत गुंडाळून ठेवतेस? आमच्या घरात हे असलं चालत नाही. मिनलने जवळून जात म्हटलं. ताई, मला सवय आहे पदर घेण्याची. मला असंच राहायला आवडतं. मी गयाव्या करत म्हटलं. मोठी आली सावित्री. अगं, पदर त्यांनी घ्यावा ज्यांना नजर लागण्याची भीती असते. तुझा हा रंग बघून तर लोक रस्ता बदलतील. हे पावित्र्य एखाद्या चाळीत जाऊन दाखव. इथे आम्ही हाय सोसायटी लोक राहतो. मिनलने जोरात हसत म्हटलं. त्यांचे टोमणे आणि अत्याचार दिवसेंदिवस वाढतच चालले होते, पण मी माझा संयम ढळू दिला नाही. जसजसे दिवस पुढे सरकत होते तसतसा माझ्या सासरच्यांचा त्रास अजूनच वाढत चालला होता. माझा दिवस पहाटेच्या काकड आरतीने सुरू व्हायचा आणि रात्र कंबरमोड मेहनतीनंतर येणाऱ्या थकव्याने संपायची. विक्रम बहुतेक वेळ त्याच्या खोलीतच असायचा. कधीकधी मी त्याला धरून गॅलरीपर्यंत घेऊन जायचे, पण सासूबाई तिथेही येऊन टपकायच्या. कुठे घेऊन चालली आहेस त्याला? अंगणात झाडू मारता मारता सासूबाईंनी मला हटकलं. तो आत बसलाय ना, कशाला बाहेर आणतेस? लोक तुला बघून घाबरतील उगीच. मी मान खाली घालून म्हटलं, आई, ते दिवसभर खोलीत कंटाळतात. थोडी मोकळी हवा खायची असेल तर फॅनचा स्पीड वाढव. त्याला बाहेर काढून लोकांना हे सांगायचं आहे का की या श्रीमंत घराण्याची सून इतकी काळी कुट्ट आहे? सासूबाईंनी तोंड वाकडं केलं आणि राधिकाकडे वळून म्हणाल्या, राधे, बघ तुझ्या वहिनीचे लक्षण. कशी तोंड वर करून बोलायला लागले. राधिकाने मोबाईलवरून नजर हटवून माझ्याकडे पाहिलं. आई, तिचा दोष नाहीये. तिला वाटतंय की ती विक्रमदादाची सेवा करून या घराची मालकीन बनेल. तिला माहीत नाही, विक्रमदादा तर स्वतः आपल्या तालावर नाचतोय. मी मुकाट्याने विक्रमला घेऊन खोलीत परत आले. तो पूर्ण वेळ शांत होता, पण आम्ही खोलीत पोहोचताच त्याने माझा हात जरा घट्ट पकडला. नंदिनी, त्या तुला खूप बोलतात का? त्याने हळू आवाजात विचारलं. मी डोळे पुसले. नाही, त्या फक्त जरा रागात असतात. तुम्ही जेवणार का? तू स्वतःला का लपवतेस? त्याने अचानक असा प्रश्न विचारला की मी दचकलेच. म्हणजे तू नेहमी डोक्यावर पदर घेतलेला असतो. तुला या मॉडर्न घरात रमायचं नाही का? विक्रम, मला माझ्या देवाच्या जवळ राहायला आवडतं. जगाचा दिखावा मला जमत नाही. माझा देव मला पाहतोय आणि तेच माझ्यासाठी पुरेसं आहे. मी नम्रपणे उत्तर दिलं. विक्रमच्या चेहऱ्यावर क्षणभर आश्चर्य दिसलं. मग तो पुन्हा निर्विकार झाला. तू खूप विचित्र मुलगी आहेस. दुपारच्या वेळी जेव्हा मी दुपारची कामं आटपून ज्ञानेश्वरी वाचायला बसले तेव्हा सासूबाईने अचानक माझ्या खोलीबाहेरच्या टीव्हीचा आवाज एकदम वाढवला. मोठ्या आवाजात काहीतरी सिरियल चालू होती आणि मला वाचताना अडथळा येत होता. मी थोडा संयम ठेवला आणि माझं वाचन मोठ्यानं सुरू केलं, जेणेकरून लक्ष विचलित होऊ नये. पण सासूबाईंनी धाडकन दरवाजा उघडला. हे काय नाटक लावलेस? त्या ओरडल्या. दिवसभर पोथी उघडून बसलेस. घराची कामं काय शेजारी येऊन करणार आहे? आणि हे काय सतत रडक्या आवाजात वाचत बसतेस? बंद कर हे सगळं. आई, मी ग्रंथ वाचते, फक्त थोडा वेळ. माझं वाक्य पूर्ण होण्याआधीच
त्यांनी माझ्या हातातली पोती हिसकावून घेतली आणि बाजूला ठेवली. कामाला लाग चल, रात्रीच्या पाहुण्यांसाठी जेवण बनवायचं आहे. राधिकाच्या मैत्रिणी येत आहेत आणि खबरदार, जर तू त्यांच्या समोर आलीस तर स्वयंपाकघरातच राहायचं. त्यांनी हुकूम सोडला आणि बाहेर निघून गेला. माझं मन रडत होतं. मला देवाच्या जवळ राहायचं होतं, पण इथे तर पावलोपावली परीक्षा होती. मी स्वयंपाकघरात पोहोचले. तिथे राधिका उभी राहून नखांना नेल पॉलिश लावत होती. दिवसभर मी यंत्रासारखं काम केलं. साफसफाई, मग डझनभर पक्वान्न बनवली. विक्रम एक दोनदा स्वयंपाकघराच्या बाहेरून गेला. त्याच्या हातात ती काळी काठी होती, जिचा आधार घेऊन तो चालायचा. तो थांबून काहीतरी बोलू पाहत होता, पण सासूबाई तिथे असल्यामुळे तो पुन्हा आपल्या खोलीकडे वळला. संध्याकाळ झाली तसं घर हास्य विनोदाने गजबजलं. राधिकाच्या मैत्रिणी आल्या होत्या. मी स्वयंपाकघरात चहा तयार करत होते. तितक्यात सासूबाई आत आल्या. नंदिनी, लवकर चहा आणि नाश्ता घेऊन ये आणि लक्षात ठेव, ट्रे नीट पकड. तुझे हात नेहमीच थरथरत असतात. त्यांनी दम भरला. मी थरथरत्या हातांनी चहाचा ट्रे उचलला आणि हॉलकडे निघाले. जशी मी आत गेले तसं हसण्याचं वादळ एकदम शांत झालं आणि सगळ्यांच्या नजरा माझ्यावर खिळल्या. राधिकाच्या 5-6 मैत्रिणी सोफ्यावर आरामात बसल्या होत्या. त्यांचे मेकअपने भरलेले चेहरे आणि फॅशनेबल कपडे बघून मला माझ्या साधेपणाची अजूनच लाज वाटू लागली. राधिका, ही कोण आहे ग? तुमची नवीन मोलकरीण? एका मुलीने तुष्टतेने मला वरपासून खालपर्यंत बघत विचारलं. राधिकाने माझ्यावर उपहासात्मक नजर टाकली आणि खोटं खोटं हसत म्हणाली, अगं नाही ग, ही विक्रमदादाची बायको आहे, माझी वहिनी. हे ऐकताच पुन्हा एकदा संपूर्ण खोलीत एकच हशा पिकला. काय, विक्रमदादाचं लग्न या मुलीशी? दुसऱ्या मुलीने आश्चर्याने विचारलं. म्हणजे हे ठीक आहे की दादाला दिसत नाही, पण याचा अर्थ असा नाही की तुम्ही अशी काळी कुट्ट मुलगी घरात आणाल. बिचारा विक्रमदादा, बरं झालं त्याला दिसत नाही, नाहीतर हिला बघून त्याचा हार्ट अटॅकने जीव गेला असता. माझ्या डोळ्यात पाणी तरळू लागलं, पण मी हिंमत करून चहाचे कप टेबलावर ठेवायला सुरुवात केली. मला वाटत होतं की धरणी दुभंगावी आणि मी त्यात गडप व्हावं. खरंच ग राधिका, तुम्ही लोक हिला कसं सहन करता? अजून एक मैत्रीण नाक मोडत म्हणाली. तिच्या हातचा चहा प्यायची पण मला किळस येते. हे ऐकताच माझे हात खूपच थरथरायला लागले. मी एका पाहुण्या मुलीकडे कप पुढे करत होते की अचानक माझा हात सटकला आणि गरमागरम चहाचा कप तिच्या महागड्या ड्रेसवर पडला. माझा ड्रेस! ती मुलगी किंचाळून उभी राहिली. तुला वेळ लागलाय का? एक काळ्या विद्रूप कामवाली, तुला बघून काम करता येत नाही का? राधिकाने झेप घेऊन मला सणसणीत कानशिलात लगावली. करंटे, जसा तुझा रंग काळा आहे ना, तशी तुझी कामं पण काहीच आहेत. अक्कल नाही तुला जरा सुद्धा. देवाने रूप तर दिलं नाही, निदान काम तरी नीट शिकायची होतीस ना. मी सुन्न झाले. माझा गाल लाल झाला होता आणि डोळ्यातून अश्रूंचा बांध फुटला होता. ताई, ते चुकून. गप्प बसे पनवती, आता तोंड पण चालवणार का? राधिकाने रागाने माझा पदर ओढला आणि त्या मुलीचा ड्रेस साफ करू लागली. अगं सॉरी ना, या गावंढळ बाईला काहीच मॅनर्स नाहीत. ती पाहुणी मुलगीही मला शिव्याशाप देत राहिली. मी तिथून धावतच माझ्या खोलीत आले आणि दरवाजा बंद करून ओक्साबोक्षी रडू लागले. मी पूर्णपणे कोलमडले होते. माझा गुन्हा फक्त इतकाच होता का की मी सुंदर नव्हते? नंदिनी, तू रडते आहेस? विक्रमचा आवाज आला. तो कोपऱ्यात पलंगावर बसला होता. त्याचा चेहरा नेहमीप्रमाणे निर्विकार होता. मी त्याच्या जवळ जाऊन जमिनीवर बसले आणि त्याचा हात हातात घेऊन बोलू लागले. विक्रम, माझा काय दोष आहे? काळा असणं गुन्हा आहे का? तुमच्या बहिणीने सगळ्यांसमोर मला थप्पड मारली, मला कामवाली म्हटली. मी माणूस नाही आहे का हो? माझ्या हातात असलेला विक्रमचा हात थोडासा थरथरला. त्याने एक दीर्घ श्वास घेतला आणि पहिल्यांदाच त्याचा आवाज खूप गंभीर आणि खंबीर वाटला. नंदिनी, तू काळजी करू नको, मला माहीत आहे बाहेर काय झाले ते. त्याने शांत पण धीरगंभीर आवाजात सांगितलं. तुझ्या रडण्याचे दिवस आता संपणार आहेत. फक्त थोडा संयम ठेव, मी सगळं ठीक करेन. मी आश्चर्याने त्याच्याकडे बघितलं. त्याच्या बोलण्यात एक वेगळाच आत्मविश्वास होता, जो मी याआधीच कधीच पाहिला नव्हता. तुम्ही काय करू शकता? ते लोक तुमचं बोलणं तरी कुठे ऐकतात? वेळ आल्यावर तुला कळेल की मी काय करू शकतो आणि काय नाही. फक्त माझ्यावर विश्वास ठेव. त्याने माझा हात थोपटत म्हटलं. त्याच्या बोलण्याने मला थोडासा दिलासा तर मिळाला, पण माझ्या मनात प्रश्नांचं काहूर माजलं होतं. जो माणूस स्वतः इतरांच्या दयेवर जगतो तो माझ्यासाठी काय करू शकणार? पण त्याच्या आवाजातील ती जरब माझ्या मनात एक नवीन आशा निर्माण करून गेली. पण सासूबाई आणि नंदांचे इरादे काही वेगळेच होते. त्यांना काय माहीत होतं की ज्याला त्या बिचारा आंधळा समजत होत्या तो त्यांच्या प्रत्येक चालीवर नजर ठेवून होता. दुसऱ्या दिवशी सकाळी माझे डोळे सुजले होते, पण घराची कामं माझी वाट बघत होती. मी लवकर आवरलं, देवाची पूजा केली आणि देवापाशी बसून खूप वेळ रडले. जेव्हा मी स्वयंपाकघरात पोहोचले तेव्हा सासूबाई आधीच तिथे होत्या
आणि कुणाशी तरी फोनवर बोलत होत्या. हो वकील साहेब, बस तुम्ही कागदपत्र तयार ठेवा. विक्रम तसाही आता काही कामाचा राहिला नाहीये. त्याचं अंगठं घेणं काही कठीण काम आहे का? एकदा का संपत्ती आपल्या नावावर झाली की मग त्या काळ्या वळूला पण धक्के मारून बाहेर काढते. सासूबाईंच्या बोलण्यात इतका विषारीपणा होता की माझ्या पायाखालची जमीनच सरकली. माझ्या हातून भांडं पडल्याचा आवाज झाला तसं सासूबाई दचकून मागे वळल्या. त्यांच्या चेहऱ्यावर क्षणभर भीती दिसली, पण लगेच त्यांचं रूपांतर रागात झालं. कधीपासून उभी आहेस ते? त्या माझ्या अंगावर धावून आल्या. मी 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 आत्ताच आले होते आई, नाश्ता बनवायला. मी घाबरत उत्तर दिलं. खबरदार, जर माझ्या गोष्टीत नाक खुपसलंस तर चल आपलं काम कर. त्यांनी फोन बंद केला आणि मला रागाने बघत बाहेर निघून गेल्या. मी विचारतच पडले, विक्रमची संपत्ती म्हणजे हे लोक फक्त पैशांसाठी त्याच्यासोबत आहेत? मी नाश्ता घेऊन विक्रमकडे गेले तेव्हा तो खिडकीपाशी शांत उभा होता, जणू बाहेरच्या आवाजांचा अंदाज घेत होता. तुमच्यासाठी नाश्ता आणलाय, मी प्लेट टेबलावर ठेवत म्हटलं. विक्रमने वळून माझ्याकडे पाहिलं. किंवा पाहिल्याचा भास झाला. नंदिनी, आज तुझ्या आवाजात कंप का जाणवतोय? कोणी परत काही बोललं का? मी हिम्मत करून विचारलं. विक्रम, हे घर आणि ही सगळी संपत्ती तुमच्या नावावर आहे का? विक्रमच्या चेहऱ्यावर एक गूढ स्मित हास्य आलं. तू का विचारतेस? तुलाही पैशांचा मोह सुटलाय का? देवा, नको रे बाबा, मी तडफडून म्हणाले. मी तर फक्त यासाठी विचारते कारण मला भीती वाटते की तुमचेच लोक तुम्हाला धोका देऊ नयेत. विक्रमने माझा हात पकडून मला आपल्या जवळ बसवलं. नंदिनी, या घरात प्रत्येक माणूस एक प्यादा आहे. कुणी प्रेमाचं नाटक करते तर कुणी द्वेषाचं. तू फक्त जशी आहेस तशीच राहा, बाकी सगळं माझ्यावर सोड. इतक्यात मिनल म्हणजे धाकटी नणंद खोलीत आली आणि आम्हाला एकत्र बसलेलं बघून तिचं तोंड वाकडं झालं. दादा, आई बोलावते. वकील साहेब आलेत. काही कागदपत्रांवर तुझे अंगठे घ्यायचे आहेत. विक्रमने शांतपणे मान हलवली आणि आपली काठी उचलली. मी त्याला आधार देण्यासाठी पुढे झाले तर मिनलने मला मागे लोटलं. तुझी गरज नाहीये, मी नेईन माझ्या भावाला. तुझा वॉशिंग एरियामध्ये ढीगभर कपडे पडलेत, ते धुवून काढ. मी हताशपणे विक्रमला जाताना बघत राहिले. माझं मन सारखं बुडत होतं. मी कपडे धुवायला लागले पण माझा जीव तिथेच अडकला होता. थोड्या वेळाने जेव्हा मी अंगणात कपडे वाळत घालत होते तेव्हा मी पाहिलं की सासूबाई आणि दोन्ही ननंदा सोफ्यावर बसून खूप खुश होत्या. मी मनाला शांत करण्यासाठी रामरक्षा म्हणायला सुरुवात केली. संध्याकाळी जेव्हा मी विक्रमला जेवण द्यायला गेले तेव्हा तो खूप शांत होता. तुम्ही त्या कागदांवर अंगठा लावला? मी काळजीने विचारलं. लावला, त्याने तोतरट उत्तर दिलं. पण का? तुम्हाला माहीत आहे ना की त्यांना तुम्हाला घरातून बाहेर काढायचं आहे. माझा गळा दाटून आला. विक्रमने आपला हात माझ्या चेहऱ्याजवळ आणला, जणू त्याला माझे अश्रू जाणवून घ्यायचे होते. नंदिनी, जे दिसतं ते नेहमी सत्य नसतं. कधी कधी मासा पकडण्यासाठी गळाला आमिष लावा लागतं. तू काळजी नको करू, देव सगळं बघतोय. त्याचं बोलणं माझ्या डोक्यावरून गेलं होतं, पण त्याच्या आवाजातला विश्वास मला आधार देत होता. पण मला काय माहीत होतं की सासूबाई लवकरच माझ्यावर असा एक आळ घेणार होत्या जो माझ्या आत्म्यालाच घायाळ करणार होता. पुढचे काही दिवस माझ्यासाठी एखाद्या वाईट स्वप्नापेक्षा कमी नव्हते. घरात एक विचित्र शांतता पसरली होती, जणू काही एखाद्या मोठ्या वादळापूर्वीची शांतता. सासूबाई आणि ननंदा माझ्याशी थेट बोलण्याऐवजी आपापसात कुजबुजत होत्या आणि मला बघून कुत्सितपणे हसत होत्या. एका सकाळी मी सासूबाईंच्या खोलीची साफसफाई करत होते. तितक्यातच त्या अचानक आत आल्या आणि कपाटाचं उघडं ड्रॉवर बघून किंचाळू लागल्या. माझा सोन्याचा सेट कुठे गेला? ए राधे, ए मिनल, लवकर इकडे या. बघा, माझा तो किमती हार गायब आहे जो मी काल काढून ठेवला होता. त्यांचा आवाज पूर्ण घरात घुमला. मी घाबरून हात जोडले. आई, मी तर कपाटाला हात पण नाही लावला, मी तर फक्त वरची धूळ झाडत होते. राधिका आणि मिनल धावत आल्या आणि लगेच माझ्यावर तुटून पडल्या. आम्हाला माहीत होतं या काळ्या मांजरीची नियत पहिल्या दिवसापासूनच खराब होती. आई, मी काल रात्री पण हिला तुझ्या खोलीच्या आजूबाजूला घुटाळताना पाहिलं होतं. मिनलने खोट्याचा डोंगर उभा करत माझ्याकडे बोट दाखवलं. नाही, देवाशपथ नाही, मी गरीब आहे पण चोर नक्कीच नाही. मी रडत रडत ओरडले. तोंड बंद ठेव कार्टे, तुझ्या साळसूतपणाचा बुरखा आता फाटलाय. तो हार लाखांचा होता. लवकर सांग, कुठे लपवला आहेस? सासूबाईंनी माझा दंड इतक्या जोरात पिळला की माझ्या तोंडातून किंकाळीच बाहेर पडली. त्याचवेळी आपली काठी टेकवत विक्रम तिथे पोहोचला. काय चाललंय इथे? इतका गोंधळ कशासाठी? त्याने शांत पण जरब असलेल्या आवाजात विचारलं. बघून घे विक्रम, तुझ्या या गुणी बायकोचे कारनामे. माझा सोन्याचा हार चोरलाय हिने. मला तर आधीच हिला या घरात ठेवायचंच नव्हतं. आता तर हिने सिद्धच केलं की ही कुठल्या खानदानाची आहे. सासूबाईंनी विक्रमला भडकवण्याचा प्रयत्न केला. विक्रमने क्षणभर आपले अंध डोळे माझ्या दिशेने वळवले. मग अतिशय संयमाने म्हणाला,
आई, तुला खात्री आहे का की तो सेट खोलीतच होता? नंदिनी, असं करू शकत नाही. तू तर काही बोलूच नकोस. तू तर तिच्या प्रेमात आंधळा झाला आहेस. तसाही तो आंधळाच आहेस. राधिकाने विषारी स्वरात टोमणा मारला. आम्हाला हिला रंग्यात पकडायचं होतं. बस, थोडा उशीर झाला. विक्रमने एक थंड सुस्कारा सोडला. जर तुम्हाला वाटतं की हिने चोरी केली आहे तर खुशाल झडती घ्या, पण खोटे आरोप लावू नका. झडती पण घेणार आणि हिला धडा पण शिकवणार. सासूबाईंनी मला धक्का दिला आणि माझ्या खोलीकडे निघाल्या. मी आणि विक्रमही त्यांच्या मागे गेलो. त्यांनी माझी खोली पूर्ण अस्ताव्यस्त करून टाकली. माझं सामान जमिनीवर फेकून दिलं. इतकंच काय, त्यांनी माझं देवासमोरचं आसनही पायाखाली तुडवलं. पण हार कुठेच मिळाला नाही. नक्कीच कुठेतरी लपवून ठेवला असणार, पण मी सोडणार नाही. पोलिसांना बोलवणार आहे मी. सासूबाई रागाने पाय आपटत बाहेर निघून गेल्या. रात्री जेव्हा मी खोलीत हताश होऊन बसले होते तेव्हा विक्रम माझ्याजवळ आला. त्याने माझा हात हातात घेतला. त्याच्या स्पर्शात एक वेगळीच ऊब होती. नंदिनी, तू तो हार घेतला नाहीस ना? त्याने हळू आवाजात विचारलं. देवसाक्ष आहे विक्रम, मी काहीही केलं नाही. मी तर तुमच्यासाठी इथे आले होते. मला पैशांशी काय देणं घेणं? मी हुंदके देत म्हणाले. मला माहीत आहे. विक्रमने माझा हात दाबत म्हटलं. तुझ्यासाठी ही वेळ कठीण आहे, पण लक्षात ठेव, सत्य कधीच लपत नसतं. ते लोक जाळं विणत आहेत, पण त्यांना हे माहीत नाही की ते स्वतःच त्या जाळ्यात अडकणार आहेत. तुम्ही काय म्हणताय? मी आश्चर्याने त्याच्याकडे बघितलं. फक्त शांतपणे हा खेळ बघत राहा. ते आता पुढचं पाऊल उचलतील आणि तिथेच त्यांच्या विनाशाची सुरुवात होईल. तू फक्त आपली पूजा कर आणि देवाकडे प्रार्थना कर. त्याने पूर्ण आत्मविश्वासाने सांगितलं आणि झोपी गेला. त्या रात्री मला झोपच लागली नाही. विक्रमचा स्वभाव इतका का बदलला होता? तो एका लाचार अंध नवऱ्यासारखा बोलत नव्हता, तर त्याच्या आवाजात एका विजेत्याचा आत्मविश्वास होता. तिकडे सासूबाई आणि ननंदा दुसऱ्या खोलीत बसून कुठल्या तरी मोठ्या कारस्थानाला अंतिम रूप देत होत्या. मला असं वाटत होतं की उद्याचा सूर्य माझ्या आयुष्यात एखादं खूप मोठं वादळ घेऊन उगवणार आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा मला जाग आली तेव्हा मनात एक विचित्र हुरहुर होती. सासूबाई आणि ननंदाचे हावभाव सांगत होते की त्या आता शेवटच्या हल्ल्याच्या तयारीत आहेत. मी स्वयंपाकघरात नाश्ता बनवत होते. तितक्यात राधिका आत आली आणि विषारी आवाजात म्हणाली, आज तुझ्या या थोबाडाला जरा नीट धुवून घे, कारण थोड्याच वेळात पोलीस इथे असतील. आईने ठरवलंय की तो हार शोधून काढायचाच. माझ्या हातातला तवा सुट्टा सुट्टा वाचला. ताई, देवाला तरी घाबरा. तुम्हाला माहिती आहे की मी काहीच नाही केलं. देवाला आम्ही नाही, तू घाबर चोरटी, जिने या घराची सुख शांती घालवले. ती फिदी फिदी हसत बाहेर निघून गेली. मी घाबरत विक्रमच्या खोलीत गेले. तो शांतपणे खिडकीपाशी बसला होता. कदाचित तो माझ्या आवाजाची वाट बघत असावा. मी त्याच्या पायाशी बसले आणि ओक्साबोक्शी रडू लागले. विक्रम, ते लोक पोलिसांना बोलावतायत. ते मला जेलमध्ये पाठवतील. माझं काय होईल? तुम्ही पण शांत राहणार का? विक्रमने आपला हात माझ्या डोक्यावर ठेवला. त्याच्या स्पर्शात आज एक वेगळाच विश्वास होता. नंदिनी, मी तुला सांगितलं होतं ना की तू शांतपणे फक्त हा खेळ बघत राहा. तुम्ही म्हणताय तर, पण तुम्हाला दिसत नाही. तुम्ही स्वतः. मी माझं वाक्य अर्धवट सोडलं, कारण मला त्यांना जाणीव करून द्यायची नव्हती की ते अंध आहेत. अचानक विक्रमने माझा हात पकडून मला एकदम स्वतःच्या जवळ ओढलं आणि अतिशय हळू आवाजात म्हणाला, नंदिनी, एक सत्य आहे जे आज मी तुला सांगू इच्छितो. आज या गुपिताचा अंत झालाच पाहिजे, जे तुझ्या आणि माझ्यामध्ये आहे. मी आश्चर्याने डोळे पुसत त्याच्या चेहऱ्याकडे पाहिलं. कसलं सत्य? नंदिनी, जिला तू माझी आई समजतेस ती माझी सख्खी आई नाहीये, ती माझी सावत्र आई आहे. विक्रमच्या आवाजात कडवटपणा आला. मी अवाक झाले. काय? सावत्र आई? आणि राधिका व मिनल त्या तिच्या पहिल्या नवऱ्याच्या मुली आहेत. माझा त्यांच्याशी रक्ताचा काहीही संबंध नाही. माझ्या वडिलांच्या मृत्यूनंतर या बाईने फक्त संपत्तीसाठी माझ्यासोबत राहण्याचं नाटक केलं. ती आणि तिच्या मुली कित्येक वर्षांपासून मला संपवण्याच्या मागे आहेत. विक्रमच्या आवाजात आता एक वेगळी चरप होती. पण तुम्ही मला हे आधी का नाही सांगितलं? मी चाचरत विचारलं, कारण मला एका अशा प्रामाणिक माणसाचा शोध होता जो संपत्तीसाठी नाही तर माझ्यासाठी, माझ्या व्यक्तिमत्वासाठी माझ्यासोबत राहील. आणि तो प्रामाणिकपणा मी तुझ्यात पाहिला आहे नंदिनी. त्यांना वाटते की मी एक लाचार आंधळा आहे जो त्यांच्या तालावर नाचेल, पण त्यांना हे माहीत नाही की शिकार स्वतः जाळ्यात आली आहे. मी अजून या धक्क्यातून सावरलेही नव्हते की बाहेर गाडीचा हॉर्न आणि पोलिसांच्या सायरनचा आवाज आला. सासूबाईंचा मोठा आवाज घुमला, इन्स्पेक्टर साहेब, आत या. याच खोलीत आहे ती काळी चोरटी. माझं काळीच जोरात धडधडू लागलं. सासूबाई, राधिका आणि मिनल 2 हवालदारांसोबत खोलीत घुसल्या. सासूबाईंच्या हातात माझी तीच छोटी पिशवी होती जिच्यात मी माझी पोथी आणि जपमाळ ठेवायचे.
हे घ्या साहेब, झडती घ्या या पिशवीची. मला खात्री आहे की हार यातच असेल. सासूबाईंनी ती पिशवी पोलिसांच्या दिशेने भिरकावली. हवालदाराने जशी पिशवी उघडली त्यात तोच सोन्याचा हार सापडला जो सासूबाईंचा होता. मी आश्चर्याने थक्क झाले. हा हार इथे कसा आला? मी तर त्या पिशवीला हातही लावला नव्हता. बघितलंच साहेब, मिनल ओरडली. आता घेऊन जा हिला आणि टाका तुरुंगात. मी तडफडून विक्रमकडे बघितलं, पण तो अगदी स्तब्ध बसला होता. त्याच्या काळ्या चष्मामागे काय विचार चालू आहेत हे कोणीच समजू शकत नव्हतं. सासूबाईंच्या डोळ्यात एक विजयाची चमक होती, जणू काही त्या संपत्तीची पहिली पायरी चढल्या होत्या. चला बाई, आता पोलीस स्टेशनला चला. हवालदाराचा हात माझ्या दिशेने आलाच होता की विक्रमचा आवाज एखाद्या स्फोटासारखा घुमला. खबरदार, जर माझ्या बायकोला कोणी हात लावला तर. सासूबाईंनी कुत्सितपणे हसत म्हटलं, हे घर आता माझ्या नावावर आहे आणि ही काळी चोरटी जेलमध्ये जाणार. इन्स्पेक्टर साहेब, तुम्ही तुमचं काम करा, याच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नका. हा तर स्वतः बिचारा अपंग आहे. याला काय माहीत की याची बायको काय दिवे लावते. राधिकाही पुढे आली. तिच्या चेहऱ्यावर एक विषारी हास्य होतं. दादा, तुझी सहानुभूती तुझ्या जागी, पण चोरी सिद्ध झाली आहे. हार तिच्या पिशवीतून निघालाय. आता तू तिला कसं वाचवणार? विक्रम आपल्या जागेवरून उठला आणि एक पाऊल पुढे आला. त्याच्या चालण्यात ती नेहमीची अडखळ नव्हती जी मी रोज पाहत होते. तो अगदी ताठ उभा होता. त्याचा मोर्चा सासूबाईंकडे होता. आई, तुला खूप घाई होती ना संपत्ती आपल्या नावावर करून घ्यायची? विक्रमचा आवाज इतका थंड आणि धारदार होता की सासूबाईंच्या चेहऱ्याचा रंगच उडाला. तुला वाटलं की तुझा आंधळा मुलगा तुझ्यासाठी फक्त एक अडथळा आहे, ज्याला तू जेव्हा हवं तेव्हा रस्त्यातून बाजूला करू शकतेस. हे काय वाटेल ते बोलतोयस? सासूबाई थोड्या गडबडल्या. इन्स्पेक्टर साहेब बघा, याची मानसिक स्थिती पण ठीक दिसत नाहीये. इन्स्पेक्टरने विक्रमकडे पाहिलं. मिस्टर विक्रम, कायदा पुराव्यावर चालतो. हार तुमच्या पत्नीच्या ताब्यात सापडला आहे. पुरावा? विक्रमने कडक आवाजात विचारलं. पुरावा तर तो हार स्वतःच आहे जो तुमच्या हातात आहे. इन्स्पेक्टर साहेब, जरा त्या हाराच्या मागच्या बाजूला निरखून पहा. तिथे माझ्या सख्ख्या आईचं नाव कोरलेलं आहे. हा तो दागिना आहे जो माझ्या आईने माझ्यासाठी ठेवला होता. आणि हा दागिना यांच्याकडे कसा आला? हा तर कित्येक वर्षांपासून बँकेच्या लॉकरमध्ये असायला हवा होता, ज्याची चावी फक्त माझ्याकडे होती. सासूबाईंच्या कपाळावर घाम फुटला. ते मी सुरक्षित राहावा म्हणून काढून आणला होता. खोटं, विक्रमने ओरडून सांगितलं. तुम्ही संपत्तीच्या कागदपत्रांवर माझे अंगठे घेण्यासाठी वकिलासोबत मिळून जे नाटक केलं त्याच्या प्रत्येक शब्दाशी मी परिचित आहे. तुम्हाला काय वाटलं मी आंधळा आहे तर अडाणी पण आहे? मी आश्चर्याने विक्रमकडे बघत होते. तो अशा प्रकारे बोलत होता की जणू त्याला सगळं काही दिसत होतं. राधिका आणि मिनल एकमेकींचा हात पकडून मागे सरकल्या. विक्रम, मी घाबरतच त्याला हाक मारली. नंदिनी, तू देवापाशी बसून जी पारायण करायचीस ना. विक्रमने माझ्या दिशेने चेहरा वळवला. तुझं ते वाचन आणि तुझा तो संयम यानेच मला आज हे पाऊल उचलण्याची ताकद दिली आहे. तू या घरात जे अत्याचार सहन केलेस त्याचा हिशोब माझ्या आत्म्यावर कर्जासारखा आहे. सासूबाई रागाच्या भरात पोलिसांवर ओरडल्या. तुम्ही काय बघताय उभे राहून? अटक करा तिला. हवालदार पुढे सरसावला, पण विक्रमने हाताच्या इशाऱ्याने त्याला थांबवलं. इन्स्पेक्टर साहेब, थोड्याच वेळात माझे खरे वकील येत आहेत आणि त्यांच्याकडे त्या व्हिडिओची रेकॉर्डिंग पण आहे जी या खोलीत लावलेल्या गुप्त कॅमेऱ्याने रेकॉर्ड केली आहे. तो व्हिडिओ ज्यामध्ये या बाई स्वतः नंदिनीच्या पिशवीत हार ठेवत आहेत. हे ऐकताच सासूबाईंच्या पायाखालची जमीनच सरकली. राधिका आणि मिनलचे चेहरे पांढरे फटक पडले. गुप्त कॅमेरा? तू तू सासूबाईंची जीभ अडखळू लागली. हो, मी. कारण मला माहीत होतं की तुम्ही लोक माझ्या संपत्तीसाठी कोणत्या थरापर्यंत जाऊ शकता. विक्रमने आपला हात आपल्या काळ्या चष्म्याकडे नेला. तुम्ही लोक ज्या अपघाताला माझा शेवट समजत होतात तो खरं तर माझे डोळे उघडणारा धडा ठरला. संपूर्ण खोलीत स्मशान शांतता पसरली. मी श्वास रोखून विक्रमकडे बघत होते. पोलिसही जागीच थिजले होते. विक्रमने हळूच आपला काळा चष्मा उतरवला. त्याचे डोळे एकदम तेजस्वी होते. त्यात नजर होती आणि एक वेगळीच जरब होती. तो आंधळा नव्हता. सासूबाईंच्या डोळ्यातून किंकाळी बाहेर पडली. तुला दिसतं? विक्रमने सासूबाईंकडे बोट दाखवत इन्स्पेक्टरला सांगितलं. इन्स्पेक्टर साहेब, ही बाई जिला तुम्ही माझी आई समजताय ही माझ्या वडिलांची दुसरी बायको आहे आणि या मुली तिच्या पहिल्या नवऱ्याच्या आहेत. माझा यांच्याशी रक्ताचा संबंध नाही. सासूबाईंनी ओढून काहीतरी सांगण्याचा प्रयत्न केला. विक्रम, हे तू काय बोलतोयस? मी तुला वाढवलंय. वाढवलं नाही, जळू बनून माझं रक्त शोषलंय तुम्ही. विक्रमने कडाडून उत्तर दिलं. तुम्हाला काय वाटलं मी आंधळा आहे? ज्या दिवशी माझा कार अपघात झाला त्याच दिवशी हॉस्पिटलमध्ये मला तुमची सगळी हकीकत कळली होती. मी स्वतः माझ्या कानांनी तुम्हाला राधिकाला सांगताना ऐकलं होतं की बरं झालं हा आंधळा झाला.
आता संपत्तीवर कब्जा करणं सोपं होईल, नाहीतर आपल्याला त्याला मारावं लागलं असतं. हा भयानक खुलासा ऐकून मला चक्कर आल्यासारखं झालं. विक्रमने माझ्याकडे पाहिलं. त्याच्या डोळ्यात माझ्यासाठी अपार दुःख आणि थोडीशी शरम होती. त्याने पुन्हा त्या लोकांकडे मोर्चा वळवला. जेव्हा मला कळलं की तुम्हाला माझ्या संपत्तीवर कब्जा करायचा आहे आणि मला मारून टाकायचं आहे, तेव्हा मी आंधळा होण्याचं नाटक केलं. मी डॉक्टरला मोठी रक्कम दिली होती, जेणेकरून ते तुम्हाला सांगतील की मी कायमची दृष्टी गमावली आहे. मला बघायचं होतं की तुम्ही लोक कोणत्या थरापर्यंत जाऊ शकता. मिनलने चाचरत म्हटलं. दादा, आम्ही तर फक्त. गप्प बस, विक्रमने तिला मध्येच तोडलं. जेव्हा मी आंधळा झालो तेव्हा या बाईला वाटलं की आता तर सगळं सोपं झालं. तशीही सगळी संपत्ती तिचीच होणार होती. पण तिला माहीत नव्हतं की देव खूप न्यायी आहे. मी या काही महिन्यात पाहिलं की तुम्ही लोकांनी या निष्पाप मुलीवर काय काय अत्याचार केलेत. फक्त यासाठी की ती सावळी आहे, फक्त यासाठी की ती सुंदर नाही. तुम्ही लोकांनी तिला मोलकरण बनवलं, तिला कानाखाली मारली, तिच्यावर चोरीचा आळ घेतला. विक्रमने माझा हात घट्ट पकडला. त्याच्या स्पर्शाने मला एक वेगळाच आधार आणि हिंमत दिली. इन्स्पेक्टर साहेब, हे घ्या ते कागदपत्र ज्यावर यांनी फसवणुकीने माझे अंगठे घेतले होते, आणि हा घ्या तो व्हिडिओ ज्यात या चोरीचं नाटक करत आहेत. आता निर्णय तुमचा आहे. हे ऐकताच सासूबाई पोलिसांच्या पायांवर पडल्या. नाही विक्रम, आम्हाला माफ कर, आम्ही कुठे जाणार. विक्रमने तिरस्काराने आपला हात सोडवून घेतला. जिथे जायचंय तिथे जा, पण या घरात तुमचं एक मिनिटभर थांबणं ही आता मला मान्य नाही. चालत्या वा इथून, याआधी की मीच तुम्हाला तुरुंगात सडवेन. राधिका आणि मिनल, ज्यांच्या वागण्यात आतापर्यंत प्रचंड अहंकार होता, त्या आता भिजल्या मांजरीसारख्या उभ्या होत्या. महिला हवालदाराने सासूबाईंचा हात पकडला. चला बाई, आता पोलीस स्टेशनमध्ये काय ते बोला. इन्स्पेक्टर कडक आवाजात म्हणाले. मी बघत राहिले. ज्या बायकांना मी माझं कुटुंब समजून त्यांची रात्रंदिवस सेवा केली, त्या आज एखाद्या गुन्हेगारासारख्या पोलिसांसोबत बाहेर जात होत्या. त्या बाहेर गेल्यावर विक्रम माझ्याकडे वळला. मी पाहिलं की त्याच्या डोळ्यात पाणी होतं. त्याने माझा हात पकडत मला धीर दिला आणि म्हणाला, नंदिनी, हे घर, ही संपत्ती, हे सगळं आता तुझं आहे. मला तुझ्या रूपाशी काहीही घेणं देणं नाही, पण तू माझी जी काळजी घेतली आहेस ती माझ्यासाठी महत्त्वाची आहे. जेव्हा मी लोकांच्या नजरेत आंधळा होतो तेव्हा मला कोणी विचारत नव्हतं. तेव्हा तुझ्या रूपात मला एक अशी प्रामाणिक व्यक्ती भेटली जी नेहमी फक्त माझी होऊन राहिली. मी देवाचे आभार मानले की त्याने मला या कठीण परीक्षेतून सुखरूप बाहेर काढलं. माझा पांडुरंग किती दयाळू आहे. त्याने एका कुरूप म्हणून घेतल्या जाणाऱ्या मुलीला आज या घराची मालकीण बनवलं होतं. त्या दिवशी मला माझ्या देवाबद्दल इतकं प्रेम वाटलं की सांगता सोय नाही, कारण तो आपल्या भक्ताला कधीच निराश करत नाही. पोलीस जेव्हा त्या तिघींना घेऊन गेले तेव्हा त्या मोठ्या दिवाणखान्यात एक विचित्र शांतता पसरली. ज्या भिंती कालपर्यंत टोमणे आणि कुस्तीत हास्याने दुमदुमत होत्या, त्या आज माझ्या हुंक्यांच्या आणि विक्रमच्या शांत श्वासाच्या साक्षीदार होत्या. मी अजूनही जमिनीवरच बसले होते. माझे पाय लटपटत होते. ज्या माणसाला मी आधार दिला, ज्याच्यासाठी मी अपमान सहन केला, तो आज माझ्यासमोर एक खंबीर पहाड बनून उभा राहिला होता. विक्रमने खाली वाकून माझा हात धरला आणि मला उठवलं. त्याच्या डोळ्यात ती माया होती जी मी याआधी कधीच पाहिली नव्हती. नंदिनी, आता रडणं बंद कर. आता या घरात तुला कुणीही काळी किंवा कुरूप म्हणणार नाही. आता तू फक्त या घराची मालकीण आहेस, त्याने अतिशय हळुवारपणे सांगितलं. मी हुंदके देत त्याच्याकडे पाहिलं. तुम्ही एवढं मोठं सत्य माझ्यापासून का लपवलं? तुम्हाला माहीत होतं ना की मी रोज किती त्रास सहन करत होते. विक्रमने दीर्घ श्वास घेतला. त्याने मला सोफ्यावर बसवलं आणि स्वतः माझ्यासमोर खुर्चीवर बसला. मी हतबल होतो नंदिनी. ज्या दिवशी माझा अपघात झाला त्या दिवशी मी माझ्या डोळ्यांनी त्यांचा निष्ठुरपणा पाहिला होता. जेव्हा डॉक्टरांनी सांगितलं की कदाचित मला पुन्हा कधीच दिसणार नाही, तेव्हा माझ्या सावत्राईच्या चेहऱ्यावर दुःख नाही तर आनंदाची लकीर होती. त्या क्षणी त्या संपत्तीच्या वाटणीचे बेत आखू लागल्या होत्या. मला एका अशा पत्नीची गरज होती जी माझ्या वाईट काळात माझी साथ देईल, माझ्या पैशांची नाही. पण माझ्या आईबाबांना हे माहीत होतं का? मी विचारलं. नाही, त्यांनाही हेच वाटत होतं की मी आंधळा आहे. मी जोशी काकूंना सुद्धा हेच सांगितलं होतं की मला एक अशी मुलगी हवी जी खूप साधी असेल, जिला जगाच्या झगमगाटाचा मोह नसेल. आणि जेव्हा तू या घरात आलीस तेव्हा मी पाहिलं की तुझ्यावर किती अन्याय होतोय. कितीदा तरी माझा जीव तडफडला की डोळ्यावरचा हा काळा चष्मा फेकून द्यावा आणि त्यांचा गळा दाबावा, पण मला वाटत होतं की त्यांनी स्वतःच आपल्या जाळ्यात फसावं. विक्रमने माझे हात आपल्या हातात घेतले. नंदिनी, तू म्हणायचीस ना की तू कुरूप आहेस. माझ्या नजरेतून बघशील तर तुझ्यापेक्षा सुंदर स्त्री मी आजवर पाहिली नाही. जेव्हा तू ग्रंथ वाचायचीस आणि त्या टीव्हीचा आवाज वाढवून तुला त्रास द्यायच्या, तेव्हा तुझा तो संयम बघून मी थक्क व्हायचो. तू एका आंधळ्या नवऱ्याची जी सेवा केलीस
ती एखादी सुंदर अप्सराही करू शकली नसती. मी लाजून मान खाली घातली. मला फक्त माझ्या देवावर विश्वास होता विक्रम, आणि आज त्याच देवाने तुला न्याय दिला आहे, विक्रमने हसून म्हटलं. पुढचे काही दिवस माझ्यासाठी खूप धावपळीचे होते. विक्रमने सर्व संपत्तीची कागदपत्र नीट करून घेतली. ज्या वकिलाने सासूबाईंसोबत मिळून कारस्थान रचलं होतं तो आता कायद्याच्या कचाट्यात सापडला होता. माझ्या आईबाबांना जेव्हा हे सगळं कळलं तेव्हा त्यांना आनंदाने रडूच कोसळलं. ते घरी आले तेव्हा त्यांच्या डोळ्यात अभिमानाचे अश्रू होते. पोरी, मला वाटलं होतं की तुझं आयुष्य बर्बाद झालं, पण देवाने तुला तुझ्या संयमाचं फळ दिलं ग. बाबांनी माझ्या डोक्यावर हात ठेवून आशीर्वाद दिला. पण कथा इथेच संपत नाही. एक दिवस मी आणि विक्रम अंगणात बसून चहा पित होतो. तितक्यात पोलिसांचा फोन आला. सासूबाई आणि नंदांना जामीन मिळाला होता, कारण विक्रमने त्यांच्यावरची चोरीची केस मागे घेतली होती. तुम्ही त्यांना का सोडलं? मी आश्चर्याने विचारलं. विक्रमच्या चेहऱ्यावर गंभीरता आली. नंदिनी, शेवटी ती माझ्या वडिलांची बायको होती. जगाने हे म्हणावं की विक्रमने आपल्या आईला तुरुंगात सडवलं, हे मला नकोय. पण ते आता या घरात राहू शकत नाहीत. मी ठरवलंय की शहराच्या बाहेर एका झोपडपट्टीवजा भागात बाबांचं एक जुनं 2 खोल्यांचं घर आहे, ते मी त्यांच्या नावावर करणार आहे. मी शांतपणे मान हलवली. माझं मनही हे सांगत होतं की त्यांना अगदीच रस्त्यावर आणू नये. जेव्हा सासूबाई आणि नंदा आपलं उरलं सामान घ्यायला आल्या तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर तो आधीचा माज नव्हता. राधिका आणि मिनलच्या नजरा झुकल्या होत्या, तर सासूबाई रडत होत्या. नंदिनी, आम्हाला माफ कर ग. सासूबाईंनी माझ्याजवळ येऊन हात जोडले. आम्ही खूप वाईट वागलो तुझ्याशी. मी त्यांचे हात पकडले. आई, मी तुम्हाला त्याच दिवशी माफ केलं होतं, ज्या दिवशी माझा देव माझ्या पाठीशी उभा राहिला. पण विक्रम जे म्हणतात ते बरोबर आहे. तुमच्या मनात जो द्वेष आहे तो कदाचित इथे राहूनही संपणार नाही. विक्रमने त्यांच्या हातात चाव्या दिल्या आणि अतिशय स्पष्ट शब्दात सांगितलं, या घ्या चाव्या आणि आत्ताच्या आत्ता हे घर रिकामं करा. मी तुमच्या राहण्याची सोय केली आहे, पण इथून पुढे माझा आणि तुमचा काहीही संबंध नसेल. त्या दिगी शांतपणे आपल्या छोट्या बॅगा उचलून मान खाली घालून ज्या घराला त्या स्वतःचं साम्राज्य समजत होत्या त्या घरातून कायमच्या बाहेर पडल्या. त्या तिघीही त्या आलिशान बंगल्यातून बाहेर पडल्या. ज्या संपत्तीसाठी त्यांनी एवढे पाप केले होते, आज ती संपत्ती त्यांच्यासाठी एक अपूर्ण स्वप्न बनून राहिली होती. काळ पुढे सरकत गेला. म्हणतात ना, देवाच्या घरचा न्याय उशिरा मिळतो, पण नक्की मिळतो. 1 वर्षानंतर मला कळलं की राधिका आणि मिनलने स्वतःच्या मर्जीने कुठेतरी लग्न केलं आणि आपल्या आईला वाऱ्यावर सोडून दिलं. जी सावत्र आई आपल्या मुलींचे आतोनात लाड पुरवत होती, आज तीच आई त्यांना ओझं वाटू लागली होती. असं ऐकलं की त्या आता एकट्याच त्या 2 खोल्यांच्या घरात राहतात आणि त्यांची अवस्था खूप बिकट झाली आहे. स्वतःच्या मुली आता त्यांची साधी विचारपूसही करत नाहीत. आज मी या मोठ्या घराची मालकीण आहे. माझ्या मांडीवर एक छोटं बाळ आहे, जे अगदी त्याच्या बाबांसारखं दिसतं. मी आजही नित्यनेमाने पूजापाठ करते, ज्ञानेश्वरी वाचते, पण आता टीव्हीचा मोठा आवाज लावून मला कोणीही त्रास देत नाही. विक्रम आता माझा सर्वात मोठा आधार आहेत. एके दिवशी विक्रमने मला विचारलं, नंदिनी, तुला आजही वाटतं का की तू सावळी आणि कुरूप आहेस? मी हसून माझ्या मुलाला छातीशी कवटाळलं आणि म्हटलं, नाही विक्रम, आता मला समजलं आहे की सौंदर्य रंगात नाही तर माणसाच्या गुणात आणि चारित्र्यात असतं. देवाने मला जो रंग दिला ती कदाचित माझी परीक्षा होती आणि माझा संयम हेच माझं बक्षीस ठरलं. आपण अनेकदा विचार करतो की देव आपल्याला त्रास का देतोय, पण आपल्याला माहीत नसतं की तो आपल्याला सोन्यासारखी लकाकी यावी म्हणून तावून सुलाखून काढत असतो. माझ्या सासूबाई आणि ननंदा आज दुर्दैशाच्या फेऱ्यात अडकल्या आहेत, कारण त्यांच्या मनात कपट होतं आणि मी या घराची राणी बनले कारण माझ्या मनात प्रामाणिकपणा होता. हाच माझ्या देवाचा न्याय होता. तो कोणाची मेहनत आणि संयम वाया जाऊ देत नाही. कुरूपता ती नाही जी आरशात दिसते, तर खरी कुरूपता ती आहे जी माणसाच्या वागण्यात आणि नियतीत दडलेली असते. आज मी अभिमानाने सांगू शकते की मी नंदिनी आहे आणि मी खूप सुंदर आहे, कारण माझा देव माझ्यावर प्रसन्न आहे. ही कथा आपल्याला शिकवते की बाह्य रूप आणि रंग क्षणभंगूर आहे, तर आपले गुण आणि स्वभाव चिरकाळ टिकणारे आहेत. जे दुसऱ्यांसाठी खड्डा खणतात ते स्वतःच त्यात पडतात, आणि जे देवावर निस्सीम श्रद्धा आणि संयम ठेवतात, देव त्यांना अशा ठिकाणाहून मदत करतो ज्याचा त्यांनी विचारही केलेला नसतो. म्हणतात ना, देवाच्या घरची काठी आवाज न करता पडते, पण ती जेव्हा पडते तेव्हा त्याचा घाव वर्मी लागतो. तर मित्रांनो, कशी वाटली तुम्हाला आजची ही कथा? तुमचं मत आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. जर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल, ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच बेल आयकॉन नक्की दाबा, जेणेकरून येणाऱ्या प्रत्येक नवीन कथेचं नोटिफिकेशन तुम्हाला वेळेवर मिळेल. धन्यवाद.